सर्वांना जय भारत, लाल सलाम। आज साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 18 जुलैपासून ते 1 ऑगस्टपर्यंत सातत्याने साहित्य रत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्यावरती, त्यांच्या विविध पैलूवरती प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला सुरू करण्यात आलेली आहे। म्हणून मी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक, मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल भंडारे सर, त्यांना मदत करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर माधव बसवंते सर, या साहित्य परिषदेला मदत करणारे प्राध्यापक डॉक्टर सुरेश चौताईवाले सर, प्राध्यापक डॉक्टर बळीराम गायकवाड सर, प्राध्यापक डॉक्टर सारिका भंडारे मॅडम, सौ छाया बेले मॅडम, सोपान खुडे सर, सुरेश पाटोळे सर, डॉक्टर संभाजी बिरांदे सर, माननीय लक्ष्मण डोके सर, गणपत चिवळीकर सर, आणि जे अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचा पेच सांभाळण्याचं तांत्रिक आणि महत्त्वाचं कार्य करीत आहेत असे आमचे मित्र ज्ञानेश्वर ननुरे सर आणि अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आपण अतिशय छान उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखवणारा उपक्रम आहे। यापूर्वी देखील महाराष्ट्रभरामध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेने अनेक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पाडले। आजचा जो विषय दिलेला आहे तो समग्र महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक नवा विषय। त्याचं कारण म्हणजे या विषयावर आजपर्यंत चर्चा झाली नाही। जर झाली असेल ते अतिशय धावत्या स्वरूपामध्ये चर्चा झालेली असेल, परंतु अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अण्णाभाऊ साठे या विषयाच्या अनुषंगाने मला वाटते पहिल्यांदाच या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अर्थशास्त्रज्ञ हा शब्दप्रयोग या आपल्या साहित्य परिषदेमध्ये होत आहे असं मला वाटतं। आणि त्या अनुषंगाने एक अभ्यासपूर्ण चर्चा आणि विचारमंथन या विषयावरती झालं पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा विचारमंथन या विषयावर झालं पाहिजे। या अनुषंगाने अतिशय संशोधनात्मक पद्धतीने मी माझी भूमिका मांडणार आहे। तर आपण ही भूमिका व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्वांना सर्वप्रथम विनंती करतो। आता मुळात अर्थशास्त्रज्ञ अण्णाभाऊ साठे यांना का म्हणण्याचं मी धाडस का केलेलं आहे याच्या मागची पार्श्वभूमीसुद्धा मी तुम्हाला सांगतो। कारण एखाद्या विद्वानाला, एखाद्या साहित्यिकाला तसं पाहिलं तर नैसर्गिक शास्त्र, सामाजिक शास्त्र आणि भाषा विज्ञान असे 3 भाग साधारणपणे संशोधित मात्र
भाषा विज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी साहित्य मांडलेलं आहे. आणि चळवळीमध्ये काम करत असताना साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी काही तत्त्वज्ञानसुद्धा मांडलेलं आहे. त्या तत्त्वज्ञानाचा साहित्याचा अभ्यास करत असताना, आढावा घेत असताना मला काही गोष्टी आणि काही पैलू अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर अतिशय महत्त्वाचे वाटले. आणि म्हणून मी सर्वप्रथम या देशामध्ये आणि जगामध्ये अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अण्णाभाऊ साठे अशा प्रकारचा शब्दप्रयोग केलेला आहे. जरी लोकांना, अभ्यासकांना, संशोधकांना हे धाडसाचं विधान जरी वाटत असलं तर त्यामध्ये काय तथ्य आहे ते विस्ताराने आणि टप्प्याटप्प्याने मी या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता मुळात अर्थशास्त्रज्ञ हे अनेक आहेत, परंतु अर्थशास्त्रज्ञ कुणाला म्हणावं याच्या संदर्भात अर्थशास्त्रामध्ये काही नियम ठरलेले आहेत. अर्थशास्त्रीय सिद्धांताची मांडणी, अर्थशास्त्रीय सिद्धांत विकसित करण्याचं काम ज्या ज्या विद्वान अभ्यासकांनी केलेलं आहे त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळालेली आहे. आणि त्यापैकीच अण्णाभाऊंना सुद्धा अर्थशास्त्रज्ञ म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितपणे मान्यता मिळू शकते अशा प्रकारचा माझा ठाम दावा आहे. या अनुषंगाने मुळात अर्थशास्त्र कशाला म्हणावं याच्या सोप्या आणि साध्या दोन व्याख्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अर्थशास्त्राचे जनक म्हणून सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांना ओळखलं जातं. ॲडम स्मिथला, कारण प्रत्येक सामाजिक शास्त्राचा कोणीतरी दाता, कोणीतरी जनक राहिलेला आहे. त्यापैकीच अर्थशास्त्राचा जनक म्हणून, उद्गाता म्हणून ॲडम स्मिथ नावाच्या शास्त्रज्ञाला ओळखलं जातं. मग ॲडम स्मिथनं असं काय नवनिर्माण केलं, वेगळे असे कोणते सिद्धांत मांडले, त्या फार खोलामध्ये न जाता ॲडम स्मिथने अतिशय सोपी आणि साधी, सरळ सुटसुटीत अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. ॲडम स्मिथ असं म्हणतात की अर्थशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संपत्तीचं शास्त्र होय. अतिशय साधी, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय. पहा, ॲडम स्मिथनं वेगळी अशी सैद्धांतिक भूमिका जरी मांडलेली असली, अर्थशास्त्राची साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. आता ॲडम स्मिथच्या नंतर त्यांचे जे काही मित्रपरिवार आहे, अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा जो काही गट आहे, डेव्हिड रिकार्डो असतील, डॉक्टर मार्शल असतील, प्रोफेसर रॉबिन्स असतील, माल्थस आहेत, पिगो आहेत, रॉबर्टसन आहेत, आणि त्याच अभ्यासकामध्ये कार्ल मार्क्स यांचा सुद्धा उल्लेख होतो. परंतु हे सगळे विद्वान अर्थशास्त्रज्ञ एका बाजूने आहेत आणि कार्ल मार्क्सची अगदी दुसरी बाजू आहे. ते बाजू मी टप्प्याटप्प्याने पुढे समजावून सांगणार आहे. मग ॲडम स्मिथनं अर्थशास्त्राला फक्त आणि फक्त संपत्तीचं शास्त्र असं संबोधलेलं आहे. पुढे आणखी एक अतिशय महत्त्वाची, या सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञामध्ये अतिशय महत्त्वाची व्याख्या आपण समजून घेऊया. ती म्हणजे प्रोफेसर रॉबिन्स यांची व्याख्या. प्रोफेसर रॉबिन्स असं म्हणतात, अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा परस्पर मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. पहा, यापूर्वी ॲडम स्मिथने सुद्धा व्याख्या केलेली होती. त्यांनी फक्त संपत्तीपुरतं मर्यादित ठेवलं होतं. डॉक्टर मार्शलने सुद्धा अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्यांनी अर्थशास्त्रामध्ये कल्याण या भूमिकेला जास्त महत्त्व दिलेलं होतं. परंतु प्रोफेसर रॉबिन्स काय म्हणतात, अमर्याद गरजा म्हणजे मनुष्याच्या गरजा या अमर्यादित स्वरूपाच्या आहेत. म्हणजे त्याला स्वतःची म्हणजे पोटाची भूक भागवण्यासाठी अन्न लागतं, आणि भूक साधारणपणे जे काही ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ, डाळी या अन्नधान्यांच्या माध्यमातून त्याचं उपभोगामध्ये रूपांतर होतं, त्याची भाकरी बनवली जाते आणि त्यानंतर तो त्याचा उपभोग घेतो.
आणि तो आपल्या पोटाची भूक भागवतो. पुढे ती गरज भागल्यानंतर त्याला सायकल लागते. अगोदर तो पैदल चालतो, पुढे सायकल लागतं, नंतर मोटारसायकल लागतं, पुन्हा फोर व्हीलर गाडी लागते. हळूहळू मग जसं तो श्रीमंत होत जाईल, त्याचं उत्पन्न वाढत जाईल, तसं त्याला हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची हौस होते, त्याला विमानात बसण्याची हौस होते, आणि नंतर टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, अदानी, माल्या झाला, मग स्वतःचं विमान खरेदी करण्याची सुद्धा इच्छा होती. म्हणजे याचा अर्थ रॉबिन्स असं म्हणतात, मानवाच्या ज्या गरजा आहेत अतिशय अमर्याद स्वरूपाच्या गरजा आहेत. गरजा कधीच संपत नाहीत. मनुष्याचा मृत्यू होईपर्यंत सुद्धा मनुष्याच्या गरजा संपत नाहीत. परंतु रॉबिन्स असं म्हणतात, अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा परस्पर मेळ जेवढं आमच्याकडे आहे, जेवढं मनुष्याकडे आहे, त्याचं परस्पर मेळ ज्याला जमतं, त्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अतिशय सुटसुटीत आणि सर्व व्यापक स्वरूपाची व्याख्या रॉबिन्स यांनी केलेली आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे खऱ्या अर्थाने मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. मग अर्थशास्त्रज्ञांनी मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून जर म्हटलं असेल, कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं जे काही साहित्य आहे हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं साहित्य आहे. हे सर्वप्रथम मी क्लिअर करू इच्छितो. डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी जी काही भूमिका मांडलेली आहे आपल्या साहित्याच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून, मानवी वर्तन, मानवी दुःख, मानवी वेदना, मानवी भावना आणि मनुष्याच्या काय गरजा आहेत, मनुष्याला कोणत्या गोष्टी लागतात, या सर्व बाबींचं चित्रण अतिशय विस्ताराने, सखोल पद्धतीने कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेने आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं आहे. आता मुळात काही ऑब्जेक्शन याच्यावरती येऊ शकतात, येऊ द्या, त्याचं मी स्वागत करतो. कसे ऑब्जेक्शन येऊ शकतात? ज्यांनी अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडलेले आहेत त्यांनाच अर्थशास्त्रज्ञ असं म्हटलं पाहिजे, असं ऑब्जेक्शन येऊ शकतं. त्याला सुरुवातीलाच मी उत्तर देऊ इच्छितो की PhDचा थिसिस सबमिट करत असताना, MPhilचा थिसिस सबमिट करत असताना किंवा लिहित असताना त्यामध्ये एक चॅप्टर असं आहे, त्याचं नाव आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, म्हणजेच संशोधन साहित्याचा संक्षिप्त आढावा असं म्हटलेलं आहे. संशोधन साहित्याचा संक्षिप्त आढावा म्हणजे इथे साहित्य हा शब्द आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे ती विज्ञानामधली PhD असेल, सामाजिक शास्त्रामधली PhD असेल किंवा भाषा विषयामधली PhD असेल, तर प्रत्येक विषयामध्ये काय आलेलं आहे? रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आलेलं आहे. म्हणजे संशोधन साहित्याचा संक्षिप्त आढावा, म्हणजे इथे साहित्याचा अभ्यास करावाच लागणार आहे. ज्या कोणाला डॉक्टरेट पदवी पाहिजे, पोस्ट डॉक्टरेट पदवी पाहिजे, ज्याला संशोधन करायचं आहे, त्या संशोधकाला मात्र निश्चितपणे साहित्याचा आढावा घ्यावा लागणार आहे. आणि ते साहित्य कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेलं साहित्य आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता मग मी फक्त या ठिकाणी 3 सिद्धांताचा विस्ताराने आणि संदर्भासहित स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो. ते 3ही सिद्धांत आपण नीटपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यापैकी पहिला सिद्धांत जो आहे तो म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेला आणि चळवळीमध्ये मांडलेला दारिद्र्य विषयक सिद्धांत. त्याच्या संशोधनामध्ये पुढे मी असं म्हटलेलं आहे दारिद्र्य निर्मूलन विषयक सिद्धांत. सुरुवातीला मी हा सिद्धांत मांडला फक्त दारिद्र्य विषयक सिद्धांत, आणि नंतर त्याच्यामध्ये मी जे संशोधन केलं, जे रिफाईंड केलं, त्यात मला आढळून आलेलं आहे ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन विषयक सिद्धांत. म्हणजे फायनली या सिद्धांताला मी असं म्हटलेलं आहे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेने जे काही सिद्धांत मांडलेला आहे तो म्हणजे दारिद्र्य निर्मूलन विषयक सिद्धांत मांडलेला. आता मग मुळात दारिद्र्याच्या 2 संकल्पना आहेत, जगामध्ये दारिद्र्याच्या 2 संकल्पना आहेत. त्यापैकी पहिली दारिद्र्याची जी काही संकल्पना आहे ती म्हणजे सापेक्ष दारिद्र्य.
आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? इतरांच्या तुलनेत मी किती गरीब आहे. टाटा किती श्रीमंत आहे, मी किती गरीब आहे. बाटा किती श्रीमंत आहे, मी किती गरीब आहे. माल्या किती श्रीमंत आहे, मी किती गरीब आहे. आता किती म्हणजे काय? किती म्हणजे टाटाची संपत्ती किती, टाटा कोणकोणत्या वस्तूचा उपभोग घेतो, सचिन तेंडुलकर कोणकोणत्या वस्तूचा उपभोग घेतो, अमिताभ बच्चन कोणत्या हॉस्पिटलमध्ये. कोरोना झाल्यानंतर अमिताभ बच्चनला दवाखान्यामध्ये कोणती ट्रीटमेंट मिळते, ते हॉस्पिटल पंचतारांकित आहे का. आणि नांदेडमधल्या एखाद्या गरीब कष्टकरी समाजातील व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर कोणत्या सुविधा उपलब्ध होतात. म्हणजे याला काय म्हटलेलं आहे? याला म्हटलेलं आहे सापेक्ष दारिद्र्य. म्हणजे इतरांच्या तुलनेत एखादा व्यक्ती किती गरीब आहे, त्याला किती संपत्ती आहे, त्याच्याकडे किती उत्पन्न आहे आणि त्याच्याकडे उपभोगाचे साधनं कोणते आहेत, याचा तुलनात्मक अभ्यास करताना त्याला सापेक्ष दारिद्र्य असं म्हटलं. दुसरी एक अतिशय महत्त्वाची दारिद्र्याची संकल्पना जगामध्ये आणि भारतामध्ये आहे, तिला असं म्हटलेलं आहे निरपेक्ष दारिद्र्य. आता निरपेक्ष दारिद्र्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्या व्यक्तींना दरडोई प्रतिदिन किमान उष्मांक त्याचं परिपूर्ण होत नाही, किमान त्याच्या गरजा परिपूर्ण करता येत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करता येत नाही, त्याला काय म्हटलेलं आहे? दारिद्र्य रेषा असं म्हटलेलं आहे. आणि मग कॅलरीजचं जे काही प्रमाण आहे, उष्मांकाचं जे ऊर्जा देते, जे मी तुमच्यासमोर बोलत आहे ते ऊर्जेच्या आधारे मी तुमच्यासमोर बोलत आहे. तुम्ही मला ऐकत आहात ते ऊर्जेच्या आधारे तुम्ही मला ऐकत आहात. आणि ते ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज मिळाले पाहिजेत आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज मिळाले पाहिजेत. हे 1973-74च्या नियोजन मंडळाने भारतामध्ये ठरवलेलं आहे. म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे अमिताभ बच्चन, टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर यांच्या कुणाशीही तुलना करता एखादा व्यक्ती किती गरीब आहे, त्याच्या मूलभूत ज्या काही गरजा आहे त्या जर भागवत नसेल तर त्याला दारिद्र्य आहे असं म्हणावं लागतं. ती व्यक्ती गरीब आहे असं म्हणावं लागतं. आता मग कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी दारिद्र्याच्या संदर्भात जी काही भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये एक सिद्धांत प्रकर्षाने ज्याचा उल्लेख होतो आणि त्या सिद्धांताचा मी जरा विस्ताराने आणि संशोधनात्मक विश्लेषण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एकीकडे भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळतं आणि स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे मुंबई येथे आझाद मैदानावरती प्रचंड मोठा मोर्चा काढतात आणि त्या मोर्चामध्ये 10 लाख भारतीय लोकांना संबोधित करत असताना कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी आहे. म्हणजे आम्हाला या भारताला मिळालेलं जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य नकली स्वातंत्र्य आहे, ते आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थाने आर्थिक समता प्रस्थापित करणारं स्वातंत्र्य नाही. आणखी एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर नर्क्स नावाचे एक इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी एक दारिद्र्याचा सिद्धांत मांडलेला आहे. त्या दारिद्र्याच्या सिद्धांतामध्ये प्रोफेसर रॅग्नर असं म्हणतात, इंडिया इज पुअर, इट इज अ पुअर. फार मार्मिक त्यांनी भारताच्या संदर्भात टिप्पणी केलेली आहे. इंडिया इज पुअर, इट इज अ पुअर. म्हणजे भारत हे गरीब आहे कारण ते गरीबच आहे. कारण ब्रिटिशकालीन व्यवस्थेपासून भारत हे राष्ट्र प्रचंड दारिद्र्यात पडलेलं राष्ट्र होतं. आणि म्हणून इथे सुद्धा आणखी एका सिद्धांताचा मी उल्लेख करेल, ज्या सिद्धांताचं नाव आहे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. दादाभाई नौरोजी नावाचे एक इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी हा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताला असं म्हटलेलं आहे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. भारताच्या संदर्भात असं बोललं जात होतं
भारत हे सोने की चिडिया आहे, सोने की चिडिया. कारण भारतामध्ये इतक्या सोन्याच्या खाणी होत्या, इतक्या चांदीच्या खाणी होत्या आणि ते सगळं ब्रिटिशांनी लुटून नेलेलं आहे. या गोष्टीचा उल्लेख दादाभाई नौरोजी यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेला होता. मग इथे मात्र कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी जी काही भूमिका मांडलेली आहे, आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही. याच्या संदर्भात अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईची लावणी लिहिलेली आहे. मी सर्व लावणीमध्ये फक्त त्याच मुद्द्याचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे ज्याचा दारिद्र्याच्या सिद्धांताशी संबंध आहे. त्या लावणीमध्ये कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की ही मुंबई यंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची. मुंबई कोणाची आहे? मुंबई यंत्रांची आहे, जगणाऱ्यांची आहे आणि मरणाऱ्यांची आहे. आता इथे मात्र या दोन वाक्यामध्ये आणखी एका गोष्टीचं मी विश्लेषण करेल. मी सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या होत्या. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, डॉक्टर मार्शल, पिगू, रॉबर्टसन हे जे विचारवंत आहेत, हे जे इकॉनॉमिस्ट आहेत, यांच्या जे काही भूमिका आहेत त्या भूमिका भांडवली अर्थव्यवस्थेला सपोर्ट करणाऱ्या आहेत, भांडवलशाहीचा विकास करणाऱ्या आहेत. परंतु एकटा जगामधला जो काही विचारवंत आहे ज्याचं नाव आहे कार्ल मार्क्सनं एक सिद्धांत मांडला होता. त्या सिद्धांताचं नाव आहे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत. अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतामध्ये कार्ल मार्क्स असं म्हणतात की कामगारांचं जगामध्ये ज्या प्रकारचं शोषण होतं ते जगात होणारं शोषण, हे शोषण भांडवलदाराच्या नफ्यामध्ये दडलेलं आहे. म्हणून मार्क्स असा म्हणतो नफा म्हणजे काय याचं विश्लेषण करत असताना कार्ल मार्क्स असं म्हणतात की नफा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मालकाने कामगारांच्या मजुरीवरती टाकलेला दरोडा होय. फार साधं म्हटलेलं आहे. इथे अण्णाभाऊ काय म्हणतात पहा, ही मुंबई यंत्रांची, जगणाऱ्यांची आणि मरणाऱ्यांची. म्हणजे जगणारे कोण आहेत? जगणारे तेच आहेत टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, माल्ल्या, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान. हे जगणाऱ्यांची मुंबई आहे. आणि मरणारे म्हणजे शोषित कष्टकरी श्रमिक, ही मरणाऱ्यांची. पुढे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात पैदास इथे भलत्या चोरांची. म्हणजे भांडवलदारांना कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी असं म्हटलेलं आहे पैदास इथे भलत्या चोरांची आयत खाऊंची. पहा, म्हणजे आयत खाऊ कोण आहेत? भांडवली साम्राज्यवादी या देशामधले आणि या जगामधले आयत खाऊ आहे, असे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे असे म्हणतात. सिरजोरांची म्हणजे भांडवलदार शांत बसत नाहीत, त्यांच्याकडे उद्योग आहेत, त्यांच्याकडे शेती आहे, त्यांच्याकडे संपत्ती आहे, परंतु ती कामगारावरती सिरजोरी करतात. लक्षात घ्या, ते शांतही खात नाही, कामगारावरती सिरजोरी करतात. हरामखोरांची. पहा साहित्यामध्ये कसा शब्द आणलेला आहे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी, हरामखोरांची आणि भांडवलदारांची. म्हणजे या देशातल्या दारिद्र्याचं जे काही मूळ आहे ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात ते इथल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. आता थोडंसं भारताकडून आपण अमेरिकेकडे जाऊया. अमेरिकेमध्ये काय परिस्थिती आहे? आज कोरोना महामारीमध्ये अमेरिकेमध्ये अनेक लोकांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत. अमेरिकेमध्ये दारिद्र्य नाही अशातला भाग नाही. म्हणजे जगामध्ये अतिशय विकसित असलेलं राष्ट्र अमेरिका, त्या अमेरिकेमध्ये सुद्धा आज एका बाजूने प्रचंड श्रीमंत लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूने प्रचंड गरीबसुद्धा लोक आहेत. आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की मुंबई कोणाची आहे? सिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची आणि आयत खाऊंची ही मुंबई आहे. अशा प्रकारचं विश्लेषण उद्योगांच्या बाबतीत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं होतं. आणि म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्याचे मूळ दडलेले आहेत. अशा प्रकारचा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा दारिद्र्याचा सिद्धांताचा एक भाग आपण इथं समजून घेतला. तर दुसरा भाग जो आहे तो कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड दारिद्र्य का निर्माण झालेलं आहे याचं विश्लेषण
सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी केलेला आहे. शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा कणा आहे. आमच्या अर्थशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं, भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती जगाचा पोशिंदा, ज्याला आपण म्हणतो शेतकरी राजा. शेतकरी हा खऱ्या अर्थाने या जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातं. आता मग ती शेती आमची आहे का याचं विश्लेषण करताना कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी शिवारी चला हे गीत लिहिलेलं आहे. शिवारी चला या गीतामध्ये असं म्हणतात, दौलतीचा राजा उठून सर्जा, दौलतीचा राजा उठून सर्जा, हाकदे शेजाऱ्याला रे. शेतकरी राजा कोण आहे? खऱ्या अर्थाने शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, भूमिहीन हा या शेतीचा मालक आहे का याचं विश्लेषण या शिवारी चला या गीतामधून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात, दौलतीचा राजा उठून सर्जा, हाकदे शेजाऱ्याला रे, शिवारी चला. संधी लय नामी आलिया. पुढे डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, संधी लय नामी आलिया औंदा, सावकारशाहीचा विकारी कुंदा. सावकारशाहीचा विकारी कुंदा. आता सावकार हे कोण होते? अर्थशास्त्रामध्ये जी काही आकडेवारी आलेली आहे, या देशामध्ये ब्रिटिशकालीन व्यवस्थेपासून सावकाराची व्याख्या करत असताना जमीनदार हे सावकार आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जमीनदाराकडेच ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मालाची खरेदी विक्री होते, त्या कृषी मालाची जिथे खरेदी होते तिथे आडत आणि कमिशन एजंट आहेत. आता एजंट म्हणजे दुसरा काही शब्द नाही, एजंट म्हणजे मराठीमध्ये त्याला दलाल असं म्हटलेलं आहे. कमिशन खाणारे. आता हे कुणाचं कमिशन खाणारे आहेत? हे कमिशन शेतकऱ्यांच्या मालावरती कमिशन खाणारे आहेत, त्याला कमिशन एजंट असं म्हटलेलं आहे. मग अण्णाभाऊ साठे काय म्हणतात? सावकारीचा विकारी कुंदा. विकारी कुंदा फार विकारी असतो. ज्यांना शेती आहे त्या शेतकऱ्यांना विचारून पहा, कुंदा शेतातून निघत नाही. तुम्ही किती वेळेस जरी नांगरणी केली, अत्याधुनिक नांगरणीच्या माध्यमातून सुद्धा, ट्रॅक्टरने सुद्धा शेतीची मशागत जरी केली तर शेतीतला कुंदा निघत नाही. म्हणून कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, सावकारशाहीचा विकारी कुंदा, अतिशय विकारी स्वरूपाचा कुंदा आहे. आरपान खुरपून पाडायला रेंदा. आता खुरपण्याचं काम कोण करतं? आजही ग्रामीण भागामध्ये. फार दूर आपण जाऊ नये. महाराष्ट्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये, ग्रामीण भागामध्ये खुरपण्याचं काम कोण करतं? त्या दलित, आदिवासी, ओबीसी एक नंबरवर मागासवर्गीय आहेत. मग त्याला कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी असं काय म्हटलेलं आहे? श्रमिक असं म्हटलेलं आहे. श्रमिक म्हणजे खुरपायचं काम, नांगरणी करण्याचं काम, मळणीचं काम, शेतीच्या मशागतीचं काम आणि खुडणीचं, कापणीचं काम कोण करतं? इथला कष्टकरी समाज करतो, अल्पभूधारक करतो, भूमिहीन करतो आणि शेतमजूर करतो. मग पुढे डॉक्टर अण्णाभाऊ साठे काय म्हणतात? सावकारशाहीचा विकारी कुंदा, आरपार खुरपून पाडायला रेंदा. आम्ही किती दिवस खुरपायचं? तेच खुरपे घेऊन आम्ही खुरपत बसायचं का? शेती आमच्या नावावर कधी होणार आहे? दाखवा या बळ, उचला रे विळा. ज्या काही जगातल्या कम्युनिस्ट पार्ट्या आहेत, कम्युनिस्ट विचारधारा आहेत, साम्यवादी विचारधारा आहेत, त्यांच्या झेंड्यावरती विळा का आलेला आहे? हा विळा कुठून आलेला आहे? कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधून आलेला आहे. म्हणजे खुरपंसुद्धा आमचं प्रतीक आहे. मग ज्वारीची कापणी करत असताना, बाजरीची कापणी करत असताना आणि इतर पिकाची कापणी करत असताना शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, सीमांत शेतकरी हे विळ्याने कापणी करतात. आणि म्हणून डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, आरपान खरपून पाडायला रेंदा, दाखवाया बळा, उचला रे विळा, पोलादी पाजून आपला रे शिवारी चला.
म्हणजे शिवारी चला या गीतामधून कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्णपणे या देशामधली जी काही सावकारशाही आहे, या देशामधली जी काही भांडवलशाही आहे आणि या देशामधली जी काही जमीनदारी प्रथा आहे, ती जमीनदारी प्रथा मुळासकट उपटून टाकल्याशिवाय ग्रामीण भागातलं दारिद्र्य कमी होणार नाही. आणि शहरी भागामधलं दारिद्र्य जर कमी करायचं असेल तर तिथे मात्र उद्योगांच्या जी काही मालकी हक्क आहे, तो मालकी हक्क मात्र सर्वसामान्य छोट्या कारागिरांना, लघु उद्योगांना आणि कष्टकऱ्यांच्या हातांना, म्हणजे कामगारांची मालकी हक्कसुद्धा त्या उद्योगावर निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून दारिद्र्य निर्मूलनाच्या सिद्धांतामध्ये मी असं म्हटलेलं आहे, सोल्युशन देताना कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की या देशातल्या उद्योगांच्या संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, या देशातल्या शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. आता शेतकरी राजा असं म्हटलेलं आहे, परंतु शेती कोणाच्या मालकीची आहे तपासून पहा. आजही सिलिंग ऑफ लँड होल्डिंग ॲक्ट आल्यापासून किती लोकांना जमिनी मिळालेल्या आहेत भारतामध्ये, याचा जर अभ्यास केला, आज सुद्धा बड्या जमीनदाराकडे 100 हेक्टर जमिनी आहेत. त्यांनी आपल्या घरातील कुत्र्या मांजऱ्याच्या नावानं जमिनी केलेल्या आहेत, घरात राहिलेल्या नोकरांच्या नावानं जमिनी केलेल्या आहेत. या जमिनी आम्हाला मिळालेल्या आहेत का, याचा जर प्रश्न आम्ही शोधला तर याचं उत्तर आम्हाला मिळणार. आज ग्रामीण भागामध्ये दलितावरती अत्याचाराचं प्रमाण जर आम्ही शोधलं, त्याचं कारण जमिनीवरती आमची मालकी नाही, उद्योगावरती आमची मालकी नाही. आणि म्हणून या देशामध्ये दारिद्र्य जर निर्मूलन करायचं असेल तर खऱ्या अर्थाने शेतीवर मालकी हक्क प्रस्थापित झाला पाहिजे आणि उद्योगावर मालकी हक्क प्रस्थापित झाला पाहिजे. अशा प्रकारचे दारिद्र्य निर्मूलनविषयक सिद्धांत कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पहिल्या सिद्धांतामध्ये मांडले. आता आपण पुढच्या आणि दुसऱ्या अर्थशास्त्रीय सिद्धांताकडे वळूया. दुसरा कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी मांडलेला अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे, त्याचं नाव आहे उत्पन्न आणि रोजगार विषयक सिद्धांत. उत्पन्न आणि रोजगार विषयक सिद्धांत. या उत्पन्न आणि रोजगार विषयक सिद्धांतामध्ये अर्थशास्त्रामध्ये सुद्धा अनेक मतांतरे आहेत. पुन्हा आपण सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञाकडे जाऊया. ते सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञामध्ये पुन्हा ॲडम स्मिथ, ज्याला आम्ही अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलेलं आहे, तो असं म्हणतो, अर्थव्यवस्थेमध्ये कोणीही हस्तक्षेप करायची आवश्यकता नाही. म्हणजे आर्थिक असमानता जर निर्माण झाली असेल तर निर्माण होऊ द्या. टाटा श्रीमंत झाला तर टाटा निर्माण होऊ द्या, बिर्ला श्रीमंत होऊ द्या, अमिताभ बच्चन श्रीमंत होऊ द्या, आणि आमचा कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी गरीब झाला तर गरीब होऊ द्या. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये असं ॲडम स्मिथ असं म्हणतात, ज्याला आम्ही अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलेलं आहे. मग एक संकल्पना त्यांनी डेव्हलप केलेली आहे ॲडम स्मिथने, त्याला आदर्श हात असं म्हटलेलं आहे, इनव्हिजिबल हँड. आता या इनव्हिजिबल हँडचा उल्लेख मागचं जे भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, तर त्यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे आत्ताचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या शब्दाचा उल्लेख केला होता. इनव्हिजिबल हँड म्हणजे आदर्श शक्ती येईल, ती काय करेल, सर्वांना उत्पन्नाची साधनं मिळवून देईल, सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून देईल, कोणीही या देशामध्ये बेरोजगार राहणार नाही. अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारची कल्पना अर्थशास्त्राचे जनक ज्याला आम्ही म्हणतो त्या ॲडम स्मिथनं वापरलेली आहे. त्याचा साथीदार प्रोफेसर JB से नावाचा इकॉनॉमिस्ट आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, उत्पन्न आणि रोजगाराच्या सिद्धांताच्या संदर्भात, अर्थव्यवस्था म्हणजे आपोआप चालणारे जहाज आहे. अर्थव्यवस्था म्हणजे आपोआप चालणारे जहाज आहे. त्या जहाजाला कोणीही मालक नाही, चालक नाही. अर्थव्यवस्थेला चालवण्यासाठी कोणत्याही मालकाची गरज नाही आणि चालकाची सुद्धा गरज नाही. अशा प्रकारची भूमिका ॲडम स्मिथनं या ठिकाणी मांडलेली आहे आणि JB सेने या ठिकाणी मांडलेलं आहे. याचं समर्थन डेव्हिड रिकार्डो, माल्थस, प्रोफेसर रॉबिन्स या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेले आहे.
परंतु एक अर्थशास्त्रज्ञ आहे ज्यांनी याचं समर्थन केलेलं नाही. त्याचं नाव आहे लॉर्ड जे.एम. केन्स, ज्यांनी 1936 मध्ये द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट मनी अँड इंटरेस्ट नावाचा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. ज्या ग्रंथाने जेव्हा जगातली अर्थव्यवस्था 1929-30च्या जागतिक महामंदीच्या खाईत अडकून पडली होती आणि त्या खाईमध्ये जे.बी. सेनं सांगितल्याप्रमाणे मंदीतून अर्थव्यवस्था बाहेर येऊ शकली नाही. आणि त्यावेळी मात्र लॉर्ड जे.एम. केन्स यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक जगाला माहिती झालं आणि जगभर त्या पुस्तकाची चर्चा होऊ लागली. आणि त्यावेळी लॉर्ड जे.एम. केन्स असं म्हणतात की अर्थव्यवस्था म्हणजे आपोआप चालणारं जहाज नाही. जे.बी. सेनं म्हटल्याप्रमाणे किंवा ॲडम स्मिथनं म्हणल्याप्रमाणे आदर्श हात नाहीत आणि कोणतेही आदर्श हात किंवा दैवी शक्ती अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी येऊ शकत नाही. हे अशक्य आहे आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालवण्यासाठी कुणीतरी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आता ते कोण आहे याचं विश्लेषण मात्र स्पष्टपणे लॉर्ड जे.एम. केन्स यांनी केलेलं नाही. परंतु जे.एम. केन्सचा जो काही संकेत होता त्याला असं म्हणायचं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, अशा प्रकारची केन्सची भूमिका होती. आता मग इथे सुद्धा कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी उत्पन्नाचं विभाजन करण्यासाठी, संपत्तीचं विभाजन करण्यासाठी, या देशातल्या आणि जगातल्या संपत्तीचं जे विषम वाटप झालेलं आहे, जर खऱ्या अर्थाने शोषित घटकाला तळागाळातील नाहिरे वर्गापर्यंत, कार्ल मार्क्सने पुन्हा 2 शब्द वापरले, एक आहे आहेरे आणि दुसरा आहे नाहिरे. ज्यांच्याकडे काहीच नाही रे, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांकडे, आपल्याच बहुजनाच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, म्हणजे यांच्याकडे काहीच नाही रे. आता किती दिवस नाही रे, आता आहे रे म्हणण्याची आम्हाला कधी वेळ येणार आहे का? ती वेळ कशी येईल या दृष्टिकोनातून कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी स्मशानातील सोनं नावाची कथा लिहिली, जी भारतातील भीषण बेरोजगारीचं चित्र स्पष्ट करते. स्मशानातील सोनं नावाच्या कथेमध्ये कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी भीमा नावाचं चित्र उभं केलेलं आहे, पात्र उभं केलेलं आहे. आणि हा भीमा, शरीराने धाडधिप्पाड असलेला भीमा, मात्र कोळशाच्या खाणीमध्ये काम करतो आणि अचानकपणे ती खाण बंद होते आणि त्याला मिळणारं काम बंद होतं. भीमा बेरोजगार होतो आणि बेरोजगार झाल्यानंतर मग कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न भीमासमोर प्रचंड चिंतेचा विषय बनतो. आणि त्यावेळी भीमा इतरत्र सैरावैरा भटकत असतो, कामाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला कुठेही काम उपलब्ध होऊ शकत नाही. मग अशा प्रसंगी मग रडत पडत भीमा एका स्मशानाच्या, तिथं स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या शेजारी जाऊन रडत बसतो. आणि रडत रडत असताना तिथे एक अंत्यविधी होते आणि त्या ठिकाणी जवळ जाऊन पाहतो की जगण्यापेक्षा मला मरण आलेलं बरं, अशा प्रकारचं एक मनामध्ये विचार भीमाच्या येतो. आणि भीमा मात्र त्या मेलेल्या मृतदेहाजवळ जातो आणि मृतदेहाजवळ जातो तर मेलेल्या मृतदेहाच्या तोंडामध्ये एक सोनेरी किरण चकाकतं, चमकतं. आणि भीमा न घाबरता न भीता त्या ठिकाणी जातो आणि त्या मृतदेहाच्या तोंडामध्ये बोट घालतो तर त्याला सोनं सापडतं. पहा, बेरोजगार झालेला भीमा, भटकणारा भीमा, प्रचंड बेरोजगारीचा सामना करणारा भीमा, मध्ये जगण्याचं साधन सापडतं. मग रोज तो घरी येतो, सोनं विकतो, आपल्या कुटुंबांना, बायका पोरांना त्या ठिकाणी जे काही जगण्यासाठी जे साधनं लागतात, जे धान्य लागतं, ते सगळं बाजारामधून घेऊन येतो. म्हणजे भीमा खुश होतो. आणि म्हणून तिथे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, भीमाच्या तोंडून जगावं तर गरिबानं आणि मरावं तर श्रीमंतानं. जर श्रीमंत मनुष्य मेला तरच त्याच्या तोंडामध्ये आणि हातामध्ये
काय होतं, त्याच्या तोंडामध्ये सोनं सापडतं. पण गरीब मेला तर काही सापडत नाही, कारण जिवंत असताना सुद्धा त्याच्याकडे काही नसतं आणि मेल्यानंतर सुद्धा त्या गरीबाकडे काही नसतं. म्हणजे अशा प्रकारच्या भीषण बेरोजगारीचं चित्र कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी स्मशानातील सोनं या कथेमध्ये मांडलेली आहे. दुसरी एक मुकुल मुलानी नावाची कथा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेली आहे. त्या कथेमध्ये सुद्धा एक कुटुंब प्रचंड बेरोजगारीचा सामना करतं आणि रोजगारासाठी, नोकरी मिळवण्यासाठी धडपड करतं. आज या देशामध्ये, भारतामध्ये हजारो कुटुंब, लाखो कुटुंब, कोटी, मित्र असं म्हणतात, म्हणजे केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं, दरवर्षी 5 कोटी लोकांना रोजगार मिळवून देणार. परंतु अद्यापपर्यंत लोकांना रोजगार मिळालेला आहे का, हा खरा संशोधनाचा विषय आहे. आज अमेरिकेमध्ये सुद्धा, भारतामध्ये सुद्धा ते चित्र आहे. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा परिस्थिती जर आम्ही पाहिली तर अमेरिकेमध्ये सुद्धा या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये लाखो लोक रस्त्यावर आलेले आहेत. म्हणजे जगातल्या भांडवलशाही राष्ट्रामध्ये सुद्धा लोक रोजगार मिळवण्यासाठी, आम्हाला कामावर जाऊ द्या, आमचं पोट कामावरती आहे, याचं विश्लेषण मात्र भांडवलशाहीमध्ये आहे. आणि म्हणून इथे सुद्धा कार्ल मार्क्स असं म्हणतात की भांडवलशाहीचा नाश हा भांडवलशाहीच्या विकासामध्ये दडलेला आहे. हा कार्ल मार्क्सचा सिद्धांत आहे. आणि म्हणून स्मशानातील सोनं आणि मुकुल मुलानी या कथेमध्ये भीषण बेरोजगारीचं चित्रण कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना मांडलेलं आहे. पुढे एका कादंबरीमधल्या वारणेच्या खोऱ्यात नावाची कादंबरी आहे आणि या वारणेच्या खोऱ्यातल्या कादंबरीमध्ये बेरोजगारीचं जे काही दर्शन आहे, उत्पन्नाची विभागणी, विषम वाटणी कशी झालेली आहे याचं चित्रण करत असताना वारणेच्या खोऱ्यामधला जो कादंबरीचा नायक आहे त्याच्या तोंडून कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी जे शब्द लिहिलेले आहेत ते शब्द, एक एक शब्द नीट लक्ष द्या. हिंदूराव असे म्हणतात की कारण आम्ही बंड का केलं, म्हणजे शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, श्रीमान शेतकरी यांनी आम्ही बंड का केलं आहे हेच लोकांना अद्याप समजलेले नाही. म्हणजे बंड का होतं याचं विश्लेषण करत असताना हिंदूराव असं म्हणतात, आम्ही बंड का केलं आहे याचं लोकांना अद्याप समजलेलं नाही. बाकी सरकार व सावकार यांना नीट समजलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये सुद्धा कशा प्रकारचं आर्थिक विषमता होती, कशा प्रकारे उत्पन्नाची विषम वाटणी झालेली होती याचं विश्लेषण करत असताना हिंदूरावच्या तोडून हे शब्द अण्णाभाऊ साठे टाकतात, सरकार आणि सावकार यांना नीट समजलेले आहे आणि म्हणून ते आम्हावर सापासारखे डूख धरून आमच्या बेसावधपणाची वाट पाहत आहेत. म्हणजे ब्रिटिश सरकार आणि सावकार आणि जमीनदार हे सापासारखे डूख धरून बसलेले आहेत आम्हा गरीबावर. आमच्या पिढ्यानपिढ्यांनी हातावर पोट ठेवून, हातावर पोट म्हणजे आम्हाला जमीन नाही, आम्हाला शेती नाही, आमच्याकडे उद्योग नाही, आमच्याकडे काहीच नाही, हातावर पोट ठेवून दुसऱ्यांच्या शेतावर राबावं. आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये भूमिहीन शेतमजुरांची यादी शोधा, कोण आहेत ते भूमिहीन शेतमजूर. आम्ही पिढ्यानपिढ्यांनी हातावर पोट घेऊन दुसऱ्यांच्या शेतावर राबावं, आमच्या मालकीचं म्हणून जगात काहीच नसावं. पहा, इथे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, आमच्या मालकीचं जगात काहीच नसावं. आणि तिथे कार्ल मार्क्स असं म्हणतात, आहे रे आणि नाही रे, म्हणजे आम्ही नाही रे मधलेच आहोत. आमच्या मालकीचं म्हणून जगात काहीच नसावं असं त्यांना वाटतं. परंतु आज आमच्या हातून खुरपे जाऊन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे लोकशाही समर्थक होते. पुढचं वाक्य सांगण्यापूर्वी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे लोकशाही समर्थक होते, पण ब्रिटिश काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्वातंत्र्याचं बंड उभं करत असताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी हिंदूराव नावाचं जे काही पात्र उभं केलेलं आहे ते शस्त्रधारी पात्र आहे. म्हणून पुढचं वाक्य असं येतं की दुसऱ्याच्या शेतावर राबावं, तेव्हाही तीच परिस्थिती होती, आजही तीच परिस्थिती आहे. आमच्या मालकीचं म्हणून जगात काहीच नसावं असं त्यांना वाटतं, परंतु आज आमच्या हातून खुरपे जाऊन, म्हणजे खुरपायचं काम आजही आम्ही करतो,
आमच्या हातून खुरपे जाऊन बंदूक आल्याबरोबर सर्वच उलट झालं आहे. ज्या सावकाराने खोटे दस्त तयार करून गरिबांच्या जमिनी बळकावल्या, ज्या सावकाराने खोटे दस्त तयार करून गरिबांच्या जमिनी बळकावल्या होत्या, तेच आज आपल्या हाताने दस्त टराटर फाडून टाकत आहेत आणि आम्हाला सलाम करत आहेत. लक्षात घ्या. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये जे बंड उभारलेलं होतं ते दोन प्रकारचं बंड होतं. एक बंड असं होतं जे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्वातंत्र्याचं बंड एका बाजूनं होतं, आणि दुसऱ्या बाजूनं जे आहे, दुसऱ्या बाजूनं मात्र ज्या काही गरिबीचं आणि उत्पन्नाचं आणि बेरोजगारीचं दर्शन घडवणारं बंड होतं. म्हणजे आम्ही बेरोजगार का आहोत, आमच्याकडे उत्पन्नाची साधनं का नाहीत, याच्या संदर्भात अर्थशास्त्रामध्ये अनेक सिद्धांत प्रचलित आहेत. मजुरीचे सिद्धांत प्रचलित आहेत. ते सनातनपंथीय डेव्हिड रिकार्डोपासून ते आधुनिक मजुरीच्या सिद्धांतापर्यंत जर आम्ही अभ्यास केला तर कोणत्याही सनातनपंथीय ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, माल्थस, मार्शल, पिगू, रॉबर्टसन यांनी मात्र उत्पन्न आणि संपत्तीच्या समान वाटपाचं समर्थन केले नाही. एकटा कार्ल मार्क्स आणि त्यानंतर मार्क्सच्या नंतर जगामध्ये जर कोणी समर्थन केलेलं असेल तर ते समर्थन केलेलं आहे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी. आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी हा जो सिद्धांत मांडलेला आहे, उत्पन्न आणि रोजगार विषयक जो सिद्धांत मांडलेला आहे, तो रोजगार निर्माण करणारा, उत्पन्न निर्माण करणारा जर सिद्धांत आम्हाला अभ्यास करायचा असेल, याच्यावर जर संशोधन करायचं असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये या सिद्धांतावर सुद्धा संशोधन होणं काळाची गरज आहे. शेवटचा आणि तिसरा सिद्धांत आपण पाहूया. तो सिद्धांत म्हणजे दुष्काळ निवारण, उपासमार, रोगराई नियंत्रण विषयक सिद्धांत. आता दुष्काळ निवारणाच्या संदर्भात आज जगामध्ये सातत्याने वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये दुष्काळाला सामोरं जावं लागतं. आणि दुष्काळ हा दोन प्रकारचा असतो. एक असतो ओला दुष्काळ आणि दुसरा असतो कोरडा दुष्काळ. याच्यामध्ये सुद्धा ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी झाली की दुष्काळ पडतो, आणि कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊस पडला नाही त्यामुळे त्या ठिकाणी दुष्काळ पडतो. दुसरीकडे मात्र कृत्रिम स्वरूपाची टंचाई निर्माण केल्यामुळे सुद्धा लोकांना दुष्काळाशी सामना करावा लागतो, आणि हा सामना करत असताना त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. परंतु काही सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञाचे सिद्धांत पुन्हा आपण तपासू की त्यांनी काय म्हटलेलं आहे. दुष्काळ निवारणाच्या संदर्भात ॲडम स्मिथचं इनव्हिजिबल हँड हे जर आम्ही तपासलं, जे.बी. शेचा रोजगाराचा सिद्धांत जरी तपासलं तर ते असं म्हणतात, अर्थव्यवस्था म्हणजे आपोआप चालणारं जहाज आहे, कोणीही हस्तक्षेप करू नका. इथे मात्र आदर्श हात येतील, दैवी शक्ती येईल, वरून कोणीतरी येईल, अर्थव्यवस्था सावरेल, दुष्काळ निवारण करेल, उपासमार थांबवेल, रोगराई थांबवेल. परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी मात्र अतिशय विज्ञाननिष्ठ आणि संशोधनात्मक भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आज कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये रोगराई निवारणाच्या संदर्भात केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, जर कोरोना पळवून लावायचा असेल तर सुरुवातीला आम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या, नंतर दिवे लावायला सांगितले. बरोबर, टाळ्या झाल्या, दिवे झाले, नंतर थाळ्या वाजवायला सांगितल्या. हे सगळे दैवी सिद्धांत आहेत. लक्षात घ्या, जे केंद्रातलं सरकार आणलेलं आहे ते त्यांच्या मनाचं नाही, ते भांडवली साम्राज्यवादी सिद्धांत आहेत. मग ॲडम स्मिथपासून, डेव्हिड रिकार्डोपासून, माल्थसपासून. आता माल्थस काय म्हणतो, माल्थसचा एक सिद्धांत आपण समजून घेऊया, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगू. माल्थस नावाचा फार मोठा संशोधक आणि अभ्यासक अर्थशास्त्रज्ञ आहे. त्याने लोकसंख्या नियंत्रणाचा सिद्धांत मांडला, लोकसंख्येचा सिद्धांत मांडला. आणि या लोकसंख्येच्या सिद्धांतामध्ये माल्थस असं म्हणतो, जगातली लोकसंख्या वाढली तर वाढू द्या, काही फरक पडणार नाही, वाढू द्या.
हम दो हमारे दो म्हणण्याची गरजच नाही. असं म्हणा, हम दो हमारे कितने भी. बिहारमधली एक घटना सांगतो. बिहारमधलं एक कुटुंब भारतामध्ये आमच्या आहे आजसुद्धा. मागच्या वर्षी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की बिहारमधलं एक कुटुंब असं म्हणतं त्यांना 17 मुली झालेल्या आहेत आणि त्यांना विश्वास आहे 18वा मुलगा होईल आणि 18वा मुलगा झाल्यानंतर पुन्हा आम्ही 19वी मुलगी होऊ देऊ आणि त्यानंतरच आमचा पाळणा थांबवू. हम दो हमारे दो कुणासाठी आहे भारतात? जे शासकीय नोकरदार, निमशासकीय नोकरदार आणि राजकीय व्यक्ती, बाकीच्यांचं काय आहे? हम दो हमारे कितने हैं ये हमको भी पता नहीं. पहा जगातली परिस्थिती काय आहे. चीननं मात्र कंट्रोल केलेलं आहे, हम दो हमारा एक. आता मग माल्थसचा सिद्धांत काय म्हणतो? लोकसंख्या वाढली तर वाढू द्या. भारतीय लोक मात्र माल्थसच्या सिद्धांताप्रमाणे चाललेले आहेत. मग लोकसंख्या नियंत्रण कशी होईल? नियंत्रणाची गरज नाही. महापूर येईल, लोक मरतील, लोकसंख्या नियंत्रण होईल. माल्थस असं म्हणतो. रोगराई येईल म्हणजे कोरोना येईल, साथीचे आजार येतील, लोक मरू द्यावेत, कुठलेही उपचार करू नयेत. पहा सनातनपंथी इकॉनॉमिस्ट काय म्हणतात. माल्थस म्हणतो मग भूकंप होईल, ज्वालामुखीचा उद्रेक होईल, नैसर्गिक संकट येतील आणि आपोआप जगातली लोकसंख्या कमी होईल. हे सनातनपंथी इकॉनॉमिस्ट यांची भूमिका आहे. मग ॲडम स्मिथ असू द्या, JB असू द्या आणि माल्थस असू द्या, परंतु कार्ल मार्क्स आणि कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची भूमिका मात्र वेगळी आहे. आता इथे मात्र दुष्काळ निवारणाच्या संदर्भात, रोगराई निवारणाच्या संदर्भात कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या फकीराचं उदाहरण आपल्याला देता येईल की जेव्हा सांगली सातारा परिसरामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडतो आणि या दुष्काळाला सामना करता करता त्या फकीरामध्ये जे काही पात्र उभं केलेले आहेत, फकीरा कादंबरीचा नायक जेव्हा विष्णुपंत कुलकर्णी यांच्याकडे येतो आणि सांगतो की विष्णुपंत कुलकर्णी साहेब, आपण सरकारचे मनुष्य आहात, आपण काहीतरी या दुष्काळ निवारणासाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही सरकारकडे आमच्या वेदना सांगा, आमचे दुःख सांगा. लोक उपासमारीमुळे भाकर म्हणून त्यांचा मृत्यू होत आहे, रोगराईमुळे लोकांचा मृत्यू या ठिकाणी होत आहे. आणि त्यावेळी मात्र विष्णुपंत कुलकर्णी, पहा कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी जे पात्र फकीरामध्ये निर्माण केलेले आहेत, जे पात्र त्यांच्या साहित्यामध्ये निर्माण केलेले आहेत, कुठल्याही प्रकारचा जाती आणि धार्मिक भेद कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी केलेला नाही. आणि विष्णुपंत कुलकर्णी असं म्हणतात, मी सातत्याने ब्रिटिश सरकारला पत्र लिहून थकलेलो आहे. ब्रिटिश सरकार माझ्या पत्राचं कोणतंच उत्तर द्यायला तयार नाही. मग या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा कुठल्याच प्रकारचा सकारात्मक निर्णय नाही. म्हणून फकीरा, मी हतबल झालेला आहे, मी आता काहीच करू शकत नाही. त्यामुळे बाबांनो, तुम्ही काही करा परंतु माणसं जगवा. पहा, काही करा परंतु माणसं जगवा. अशा प्रकारचं विधान विष्णुपंत कुलकर्णी यांच्या तोंडून फकीरा ऐकतो आणि फकीरा हात जोडून नम्रतेने विष्णुपंत कुलकर्ण्याकडून जेव्हा मारवाड्यामध्ये येतो आणि आपल्या दलित आदिवासी बंधूंना घेऊन हाक देतो की आता बाबांनो, आपल्यासमोर दुसरा काहीच पर्याय नाही. आता पर्याय एकच आहे, ब्रिटिशांचा खजाना लुटणे आणि तुम्हाला जगवणे. विष्णुपंत कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे, फकीरा काही करा परंतु माणसं जगवा. दुष्काळामध्ये माणसं मेलेली मी पाहू शकत नाही. आणि त्यावेळी मात्र ब्रिटिशांचा खजाना लुटण्यासाठी बेडसगावच्या दिशेने फकीरा आणि त्याचे साथीदार मार्गक्रमण करतात आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांचा खजाना अतिशय नैतिकतेने लुटतात. आता लुटणं हे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेनेच हा शब्द प्रयोग फकीरामध्ये वापरलेला आहे, म्हणून लूट मी सुद्धा शब्द वापरतो. परंतु तिथे सुद्धा खजाना लुटत असताना जरी तलवारीची धाक दाखवली असली तर तलवार चालवण्यात आलेली नाही. तिथे सुद्धा रक्षण करणारा एक ब्राह्मण असतो.
ब्राह्मण कुटुंब असतं, त्याच्या 2 वयात आलेल्या तरण्याबांड मुली एका खोलीमध्ये ठेवलेल्या असतात आणि ती ब्राह्मण स्त्री म्हणते, फकीरा तुला काय घेऊन जायचं घेऊन जा बाबा, परंतु या खोलीमध्ये तू येऊ नको. आणि मग फकीरा आणि त्याच्या साथीदाराला असं वाटतं की या खोलीमध्ये येऊ नको असं म्हणण्याचं कारण काय आहे. फकीराला असं वाटतं की फार मोठा खजिना त्या खोलीमध्ये असू शकेल आणि म्हणून त्या खोलीकडे मार्गक्रम करतो. तर त्या ठिकाणी फकीराला कुटुंबातील 2 तरण्याबांड वयात आलेल्या मुली दिसतात आणि तिथे फकीरा असं म्हणतो, आई आम्ही माणसं जरी भुकेलेली असलो तर आम्ही आब्रू खाऊन जगणारी माणसं नाही आहेत. आमची भूक, पोटाची भूक भागवण्यासाठी आम्हाला धान्यच लागतं, आम्हाला जगण्यासाठी आम्हाला पैसाच लागतो आणि तो पैसा या ब्रिटिश सरकारचा आहे, तो आमच्या हक्काचा आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं हिंसा न करता प्रचंड नैतिक स्त्रीच्या आबरूचं रक्षण करून फकीरा तो खजाना लुटतो आणि लुटून आणल्यानंतर मात्र संपूर्णपणे त्या वाटेगाव परिसरातील दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, शोषित वर्गामध्ये समान पद्धतीने वाटलं जातं. पहा, समान पद्धतीने वाटलं जातं. म्हणजे दुष्काळामध्ये सुद्धा सरकारची भूमिका किती महत्त्वाची आहे. आज या देशामध्ये जी रोगराई आलेली आहे आणि रोगराईमुळे लोकांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत, खायला काही नाही. मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता आणि संपूर्ण देशभरामधून हजारो आणि लाखो लोक ग्रामीण भागामध्ये आलेले आहेत. रस्त्यानं सरकारनं काहीच मदत केलेली नाही. त्यांच्या खात्यावर आजपर्यंत 1 रुपयासुद्धा केंद्र सरकारने टाकलेला नाही. म्हणून फकीरामध्ये सरकारची भूमिका किती महत्त्वाची असते. आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये फकीरासारखं जर काम कोणी करत असतील तर या सेवाभावी संस्था या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये गरिबांना जगवण्याचं काम करत आहेत. अनेक सामाजिक संघटना गरिबांना जगवण्याचं काम करत आहेत. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना अन्न उपलब्ध करून देण्याचं काम करत आहेत. मी स्वतः आमच्या संघटनेच्या वतीने, पक्षाच्या वतीने फकीरासारखं काम केलेलं आहे आणि म्हणून फकीरा ही कादंबरी खऱ्या अर्थाने दुष्काळ निवारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली आहे. दुसरीकडे रोगराई निवारणाच्या संदर्भात सुद्धा आणखी एक शेवटची कथा मी तुम्हाला सांगू. त्या कथेचं नाव आहे मर्याईचा गाडा. मर्याईचा गाडा. आता रोगराईच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारने आम्हाला सांगितलं, टाळ्या वाजवा कोरोना जाईल, थाळ्या वाजवा कोरोना जाईल, दिवे लावा कोरोना जाईल, ये करेंगे वो करेंगे यूं करेंगे ट्यूं करेंगे, मोठे मोठे भाषणच, द्यायचं काहीच नाही. गरीब लोक उपासमारीमुळे मृत्युमुखी पडत आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना ज्यांच्याकडे मोठे पैसे आहेत, जमीनदार आहेत, भांडवलदार आहेत, बडे राजकीय मासे आहेत, तेच मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. पण गरीब मात्र सरकारी दवाखान्यामध्ये मरत आहेत. जगले तेवढे जगले. कोरोना महामारीमध्ये जगण्याचं प्रमाण कमी, मरण्याचं प्रमाण गरिबांचं जास्त आहे. अमिताभ बच्चन बरे झाले, फलाना राजकीय नेता बरं झाला, फलाण्याला राजकीय नेत्याला कोरोना झाला, हे टेलिव्हिजनवर सातत्याने ते बातम्या आम्ही पाहतो. त्याच्यामध्येच आम्ही धन्य मानतो. अमिताभ बच्चन किती वाजता लॅट्रिनला गेले, किती वेळ लॅट्रिनमध्ये बसले. अहो, लाखो लोक मरायलेत, याचा अभ्यास करा ना. याच्यावर काहीच बोलत नाहीत. आणि म्हणून टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून, दिवे लावून प्रश्न सुटत नाही. तर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी रोगराई निवारणाच्या दृष्टिकोनातून मर्याईचा गाडा ही कथा लिहिली. या मर्याईच्या गाड्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेलं आहे, विज्ञाननिष्ठ अर्थशास्त्र सांगितलेलं आहे. जर रोगराईचा सामना करायचा असेल, कोरोनाचा सामना करायचा असेल, महामारीचा सामना करायचा असेल तर काय केलं पाहिजे? हॉस्पिटलमध्ये झालं पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. गावातले परंपरागत लोक मर्याईच्या गाड्यावरती विश्वास करतात. आजही दैववादी लोक या भारतामध्ये आहेत. सरकारपासून दैववादी आहेत, सरकारच दैववादी आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दैववादी सिद्धांत
आर्थिक शोषण करणार आहेत. लक्षात घ्या. धार्मिक सिद्धांत कशा प्रकारे बहुजनाचं, शोषितांचं, दलितांचं, आदिवासींचं आणि कष्टकऱ्यांचं शोषण करतात याचं उत्तम उदाहरण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी फकीरामध्ये सुद्धा मांडलेलं आहे. मर्याईचा गाडा म्हणजे आपल्या गावातला गाडा दुसऱ्या गावात नेऊन सोडा, म्हणजे आमची पीडा दुसऱ्यावर नेऊन सोडा. हे आमचं धार्मिक आर्थिक सिद्धांत सांगतं. किती विचित्र परिस्थिती आहे. परंतु कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधनांती असं म्हणतात की रोगराईवर जर नियंत्रण करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? केवळ आणि केवळ दवाखान्याशिवाय दुसरा पर्याय नाही, इंजेक्शनशिवाय, टॅब्लेटशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे ही भूमिका कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची दुष्काळ निवारणाच्या संदर्भात, उपासमारीच्या संदर्भात आणि रोगराई नियंत्रणाच्या संदर्भात. आता उपासमारीमध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि त्यांचं परिवारसुद्धा प्रचंड उपासमारीचं त्यांना सामना करावा लागलेला आहे. आता एखादा विद्वान अभ्यासक, एखादा विचारवंत एशीमध्ये बसून आर्थिक सिद्धांत मांडता येतात, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. आमचे अभिजित बॅनर्जी, रिचर्ड थ्रेलर इकॉनॉमिस्ट आहेत, डॉक्टर अमर्त्य सेन आणि काही इकॉनॉमिस्ट असे सुद्धा आहेत. पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक, दुसरीकडे बांगलादेशी इकॉनॉमिस्ट मोहम्मद युनूस आणि तिसरीकडे आमचे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे आहेत, ज्यांनी प्रचंड दारिद्र्य भोगलेलं आहे. नोबेल खऱ्या अर्थाने जर कोणाला द्यायचं असेल ते आमचे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना द्या. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये भारतरत्न तर अण्णाभाऊ साठे यांना मिळालंच पाहिजे. मुंबई विद्यापीठाला कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव मिळालंच पाहिजे. याच्याशिवाय कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं अर्थशास्त्रीय जागतिक संशोधन जर लक्षात घेतलं तर येणाऱ्या कालखंडामध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सिद्धांताला मिळालं पाहिजे. एवढी अर्थशास्त्रीय सिद्धांताची उंची आहे आणि ती उंची येणाऱ्या कालखंडामध्ये संशोधनाच्या माध्यमातून मांडण्याची माझी तर आहेच आहे, परंतु तुमची सुद्धा आहे, नव संशोधकाची आहे, नव अभ्यासकाची आहे. तर तुम्ही सुद्धा याच्यावरची संशोधन केलं पाहिजे आणि अभ्यास केलं पाहिजे असं मला वाटतं. पुनश्च एकदा मी सुरुवातीला ज्या काही भूमिका मांडलेल्या होत्या त्या भूमिकेच्या अनुषंगानं सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञ, नवसनातनपंथी अर्थशास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये जगातले सर्व इकॉनॉमिस्ट हे भांडवली इकॉनॉमिस्ट आहेत, साम्राज्यवादी इकॉनॉमिस्ट आहेत. परंतु कार्ल मार्क्स आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे शोषितांचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, दलितांचे, श्रमिकांचे, तळागाळातील लोकांचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. आणि म्हणून भारताने आणि जगाने अर्थशास्त्रज्ञ कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या आर्थिक सिद्धांताचा अभ्यास करावा, याच्यावर संशोधन करावं आणि कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सिद्धांताचा अवलंब केल्यास जगामध्ये आर्थिक विषमता संपुष्टात येईल, सामाजिक समता निर्माण होईल, आर्थिक समता निर्माण होईल, दारिद्र्य कमी होईल, कुपोषण कमी होईल, रोगराई आली तर त्यावर कसं मात करता येईल, हे सगळं सोल्युशन मात्र कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. माझी भूमिका मी आपल्यासमोर मांडलेली आहे आणि पुनश्च एकदा मी दावा करतो आणि ठामपणे सांगतो की डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे जागतिक रीतीचे अर्थशास्त्रज्ञ होते आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे. हे सिद्धांत मी मांडून निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये नोबेलपर्यंत पाठवणार आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य असलं पाहिजे. पुनश्च एकदा अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. या विषयाच्या अनुषंगाने आपण मला या ठिकाणी माझी भूमिका मांडण्याची संधी दिली. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. आपले काही प्रश्न असतील तर 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये आपण या स्क्रीनवरती प्रश्न मांडावेत. मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर ते प्रश्न मला विचारा, त्या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि आपले काहीच प्रश्न नसतील, सर्व प्रश्नांचं जर समाधान झालं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी आपण थांबूया. वेळेचं मी भान ठेवतो. पुनश्च एकदा थांबतो. जय भारत, लाल सलाम.